स्वादिष्ट सरळ रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण पालकची भाजी ही रेसिपी पाहणार आहोत। चवीला खूपच सुंदर होणार आहे आणि खूपच साध्या पद्धतीने बनवणार आहे। त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यामध्ये टोमॅटो एक टाकणार आहे, हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे आणि तुरीची डाळ अशा प्रकारे बघा स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतली आहे। त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे, 4-5 लसणाच्या कुड्या टाकल्या आहे, एक टोमॅटो आणि थोडेसे शेंगदाणे, थोडीशी तुरीची डाळ। येथे तुम्ही मुगाची डाळ तुमच्या आवडीची कुठलीही डाळ वापरू शकता, पण मला तुरीची डाळ खूप आवडते म्हणून मी खूप छान लागते तुरीच्या डाळीने म्हणून मी तुरीची डाळ लावली आहे। त्यानंतर कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन घेतली बघा आणि चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे मी मिक्स करणार आहे। तुम्हाला जर मिक्सरवर फिरवायची असली तर फिरवू शकता, पण त्याच्यातले जे शेंगदाणे आहेत ना ते सगळे बारीक होऊन जातील आणि त्याची चव लागणार नाही, म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे ती फक्त डाळ आहे ती हे करणार आहे आणि भाजी आहे ती थोडीशी चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करणार आहे। अशी भाजी पण छान लागते आणि जे शेंगदाणे आहेत त्यातले उकडलेले ते पण खूप सुंदर लागतात। अशा प्रकारे करून बघा, व्हिडिओ पूर्ण पहा। त्यानंतर तेल टाकलं आहे आणि लसूण 4-5 पाकळ्या ठेचून टाकल्या आहेत। त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे, खूप छान चव लागते लसणाने आणि हिरव्या मिरचीची पेस्टने। तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही येथे हिरवी मिरची स्किप करू शकता, लाल तिखटाचा वापर करू शकता। त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे आणि जी भाजी आपण शिजवून चमच्याने स्मॅश केली होती ती त्यामध्ये टाकत आहोत। आपल्या जसं जाड पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकता। मी येथे ज्वारीचं पिठाचं पातळ मिश्रण करून टाकणार आहे, म्हणजे भाजी थोडीशी घट्टसर होईल। थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि कारण ज्वारीच्या पिठाने खूप छान चव लागते। तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता आणि दोन्ही नसेल तर तुम्ही येथे बेसन पिठाचं पण पातळ मिश्रण करून टाकू शकता। पण ज्वारी आणि बाजरीच्या पिठाचं जे मिश्रण आहे ते टाकल्यानंतर खूप छान चव लागते भाजीला आणि भाजी अशी छान अशी घट्ट पण होते। पातळ जशी तुम्हाला हवी घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही भाजीमध्ये पाणी ओतू शकता। खूप सुंदर लागते ही भाजी। तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी ह्याच्याबरोबर तर अप्रतिम चव लागते। एवढी सुंदर पालकची भाजी आपल्यासाठी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही वेगवेगळ्या साध्या सोप्या आणि खूप चविष्ट अशा रेसिपीचा आनंद घ्याल। हे बघा आपली भाजी सुंदर अशी तयार झाली आहे। खूपच सुंदर पालकची भाजी अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही। मी इथे तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवत आहे। हे बघा किती छान अशी भाजी, पूर्ण आपण ती बारीक पण केली नाही त्यामुळे ती छान लागणार आहे। पूर्ण बारीक केली तर थोडीशी वेगळी चव लागणार आहे आणि भाजी दिसणार पण नाही। मला अशी आवडते म्हणून मी अशा प्रकारे केली आहे। तुम्हाला जर बारीक करायची असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता, पण अशी पण छान लागते भाजी। अशा प्रकारे करून बघा, खूप सुंदर अशी पालकची गरगटी भाजी म्हणतात याला। एवढी सुंदर झाली आहे आणि चव तर एकदम अप्रतिम, कारण इथे आपण लसणाचा जास्त वापर केला आहे। जी पालेभाजी असती त्याला लसूण जास्त टाकला तर खूप छान अशी भाजी लागते। हे बघा आपली पालकची भाजी तयार आहे। आपण आता ती ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करणार आहोत। हे बघा ज्वारीची भाकरी घेतली आहे मी आणि जे आपण लोणचं बनवलं होतं ते घेतलं आहे। खूपच सुंदर ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर पालकची गरगटी भाजी एकदम अप्रतिम अशी लागते। मग रेसिपी आवडली तर चला मग पटकन लाईक करा आणि कमेंट करा। लाईक कमेंट शेअर करायला पैसे लागत नाही, तर मग छानशी कमेंट करा, लाईक करा। रेसिपी आवडली तर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, फॅमिलीमध्ये। आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलसाठी खूप सहकार्य केलं, खूप छान छान कमेंट केल्या। असेच प्रेम असू दे शेवटपर्यंत। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। स्वस्त रहा, मस्त रहा,
पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.